आजच्या ठळक बातम्या. मोठी बातमी. नगरपंचायत नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला. तब्बल 9 दिवसांनी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला. आंतरराष्ट्रीय बीचचा दर्जा लाडघरला मिळवून देणार नामदार योगेश कदम. अलिबाग तालुक्यातील नागेश्वर देवस्थानाचा उत्सव साजरा. सावरोली आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन. राज्यातील प्रलंबित नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार आहेत. दुबार मतदारांसमोर डबल स्टार असेल. त्यांच्याकडून दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रात मतदान केले नाही असे लिहून घेतले जाईल. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि 10 डिसेंबर 2025 ला निकाल जाहीर केला जाणार आहे. ईव्हीएम द्वारेच निवडणुका होणार आहेत. 10 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. तर अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत आहे. मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल नेता येणार आहे, पण आत नेता येणार नाही. पर्यटनात प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला होता. त्यामुळे जंजिरा किल्ला 9 दिवस बंद राहिल्याने आलेल्या लाखो पर्यटकांना किल्ला पाहण्यास न मिळाल्याने हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर दिनांक 3 रोजी तब्बल 9 दिवसांनी पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला झाला असल्याचे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले. ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी पर्यटन संचालनालयास वितरित करण्यास शासन निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला ते दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी लाडघर येथे भेट दिली आणि तेथील लोकांशी तसेच पर्यटक व्यावसायिकांशी संवाद साधला. लाडघरला आंतरराष्ट्रीय बीचचा दर्जा आपण मिळवून देऊ असे ते म्हणाले. महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती असलेली काही महत्त्वाचे समुद्र किनारे, ह्या महत्त्वाच्या समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट म्हणजे ही असलेली आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे. ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या समुद्र किनाऱ्यावरती सगळ्या सुखसुविधा आहेत, त्याचं तिथलं पाणी हे स्वच्छ आहे, तिथल्या ज्या काही पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या सुविधा आहेत ह्या परिपूर्ण आहेत असे एक सर्टिफिकेट देणारी एक संस्था आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्याकरिता गेली अनेक वर्ष आपण प्रयत्नामध्ये होतो. काही दिवसांपूर्वी दापोली तालुक्यामधील लाडघर या बीचवरती, या समुद्र किनाऱ्यावरती ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेमधील काही सदस्यांनी तिथे भेट दिली आणि पायलट ब्लू फ्लॅग म्हणून त्याला मान्यता आता मिळालेली आहे. त्याला कायमस्वरूपी ब्लू फ्लॅग हे सर्टिफिकेट मिळवून घेण्यासाठी शासन स्तरावरनं काही निधीची आवश्यकता आहे. त्याकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पर्यावरण विभागाच्या मार्फत 100 दिवसाचा कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळवण्याकरिता आवश्यक जो निधी आहे त्याची तरतूद देखील केली गेलेली आहे. असा 4 कोटीचा निधी हा आता पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून हा मंजूर करून मिळण्यात आलेला आहे. आपल्या दापोली तालुक्यामध्ये असलेल्या लाडघर बीचला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा मिळवून घेण्यासाठी त्याला वाढीव जो निधी लागणार आहे त्यासाठी आपण त्यांना ग्रामविकास विभागामध्ये देखील काही हेड आहेत ज्या अंतर्गत आपण
कर्दे बीचला आपण जवळपास 14 कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता आणि त्याच धर्तीवरती आता लाडघर या बीचवरती देखील आपण जवळपास येणाऱ्या 5 ते 6 महिन्याच्या या कालावधीमध्ये आपण 15 कोटीच्या कामांचं आपण नियोजन केलेलं आहे। त्या संदर्भात आज बैठक देखील पार पडली आणि पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत आपली बैठक देखील आज झालेली आहे आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामधील 5 समुद्र किनाऱ्यांना हे ब्लू फ्लॅगचं सर्टिफिकेट मिळणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या लाडघर दापोली तालुक्यामध्ये लाडघर ह्या समुद्र किनाऱ्याचा देखील उल्लेख आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा ब्लू फ्लॅगचं तिथं सर्टिफिकेट जेव्हा मिळतं त्याला आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रामध्ये कुठल्या समुद्र किनाऱ्यावरती जायचं ह्याचा जेव्हा सर्च करते तेव्हा ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट असलेल्या बीचवरती अगोदर जातात अशी ख्याती त्या ब्लू फ्लॅग सर्टिफिकेटची आहे। म्हणून त्या अनुषंगाने आपण आजची बैठक ही महत्त्वाची होती आणि लवकरच त्याला वाढीव निधी आपण मंजूर करून घेऊ। आता 4 कोटी मंजूर आहेत, त्याला वाढीव अजून निधीची 15 कोटीची आपण जोड देऊन त्याला आंतरराष्ट्रीय स्तराचा बीचचा दर्जा हा आपण लवकरच लाडघरला मिळवून घेऊ। अलिबाग तालुक्यातील आवासगाव नागेश्वर देवस्थानामुळे आज जगाच्या नकाशावर आले। नागपंचमी आणि नोव्हेंबर महिन्यात येणारी वैकुंठ चतुर्दशीला मंदिरात उत्सव साजरा होतो। आज चतुर्दशी निमित्ताने नागेश्वर देवस्थानाचा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवात गणखेळाची फार जुनी परंपरा आहे। गण खेळणारे भाविक उघड्या अंगाने उलटे लटकून मंदिरात लावलेल्या घंटा ओढून वाजवतात। या खेळाला उत्सवाच्या 2 दिवस आधी सुरुवात होते आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी देखील तो खेळ खेळण्यात आला। आज सकाळपासून जत्रोत्सवाला सुरुवात झाली। विविध दुकाने पाळणे जत्रेत पाहायला मिळाले। खालापूर तालुक्यातील सावरोली या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र इमारत उभारण्यात आली असून या आरोग्य उपकेंद्राचा इमारती उद्घाटन सोहळा खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला। सावरोली ग्रामपंचायत हद्दीत उपकेंद्र उभारण्यात आल्याने या उपकेंद्रात नागरिकांना चांगले उपचार देखील मिळणार आहेत। सावरोली ग्रामपंचायत हद्दीत रुग्णांना तसेच हायवे लगत हे उपकेंद्र असल्याने एखादा अपघात झाल्यास तातडीने संबंधित रुग्णावर उपचार केले जाणार आहेत। सावरोली ग्रामपंचायत सरपंच संतोष बैलमारे आणि इतरांच्या पाठपुराव्याने हे उपकेंद्र इमारत उभी राहिली आहे। या उपकेंद्र इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गटविकास अधिकारी संदीप कराड, सरपंच संतोष बैलमारे, उपसरपंच मनाली दर्गे, डॉक्टर शिवानी अमुना गंटी यांचे सहआरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आशा वर्कर, ग्रामपंचायत सावरोली, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।